भीक द्या नाहीतर पगार द्या 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 भीक द्या नाहीतर महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा हमारी ची गोष्ट अशी आहे की आता जवळजवळ स्वतंत्र पूर्वोत्तर काळापासून ह्या सेवा सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या संस्थांना बळकटीकरण करण्याचं काम त्या काळात केलं. कारण शेतकरी बांधवांना सहजासहजी लोन उपलब्ध झाला पाहिजे, कर्ज उपलब्ध झाला पाहिजे, त्यासाठीच्या ह्या संस्था आणि ह्या संस्था जेव्हापासून स्थापन झाल्या तेव्हापासूनच्या सचिव म्हणून आमच्या नेमणुका म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही संघर्ष करतोय आणि आजही आम्हाला संघर्ष करावा लागतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या शेतकरी राजानं अख्ख्या जगाला खाऊ घालायचं काम केलंय त्या अशा जगाच्या पोशिंद्याला कर्ज मिळवून देण्याचं काम आम्ही करतो, त्यांचं आर्थिक विवंचना भागवण्याचं काम आम्ही करतो. पण गेले अनेक वर्ष आम्हीच आर्थिक विवंचनेत सापडलेलो आहोत. आमच्या पगाराकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे आणि या राजकीय लोकांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे तर आता कर्जच वसूल होत नाही. त्यामुळे आमचे पगार 2 वर्षापासून जवळपास थकलेले आहे आणि त्याही अगोदर गेले अनेक वर्षाचे पगार थकून आहेत. आम्हाला या ठिकाणी एकच विनंती सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व राज्य मंत्रिमंडळाला करायची आहे की जर कर्जमाफीची घोषणा तुम्ही केलेली आहे तर आता आमचे सर्वस्वी पगार देण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुम्ही आमच्या आता पगाराची व्यवस्था करा. अन्यथा यापुढे कुठलंही कामकाज आम्ही करणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी कर्जमाफी तुम्ही केलेली आहे, ज्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केलेली आहे त्या कर्जमाफीचं कामकाज आम्ही यापुढे करणार नाही. त्या संपूर्ण कामकाजावर महाराष्ट्रभर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, आमचा वेतनाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा कुठलंही कामकाज होणार नाही. आज हिवाळी अधिवेशन या मोर्चामध्ये 1,500 लोक अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आहे. शासनाकडे अनेकदा निवेदन दिले, सहकार मंत्री महोदयाकडे निवेदन दिले, परंतु आमच्या थकीत वेतनाचं आणि नियमित वेतनाचं हे कुठलाही आतापर्यंत विचार करण्यात आलेला नाही. आणि आमचे जे शेतकरी आहे, जे सभासदांना आम्ही जे कर्ज वाटप करतो आहे त्यांचं कर्जमाफीचं धोरण हे शासन देत असतो. वसुली जर रेग्युलर आलं तर आम्हाला वेतन करायला, पगार वर्गणी भरायला एकदम व्यवस्थित होत असतो. पण शासनाच्या कर्जमाफीमुळे आम्हाला ती पगार वर्गणी भरता येत नाहीये. कारण वसुली जर आली तर आम्ही भरू शकतो आहे. तर ह्या अनेक अडचणी शासनापुढे आम्ही वारंवार मांडलेल्या आहे, परंतु शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांच्या दारामध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रातून एकत्र आलो आणि आमचं शासनाने निश्चितपणे हे निधी पगाराकरता द्यावं हीच आमची एक मागणी आहे. पगार द्यावं, नाहीतर आम्हाला जे कुटुंब आज उखवट्यावरती पडलेले आहे, मुलांचे शिक्षण करायचं आहे, हे शिक्षण देखील अपुरे होत आहे. म्हणून शासनानं आम्हाला एकच हे करायचं आहे, निधी उपलब्ध करून द्यावं आणि थकीत वेतनाचं आणि नियमित वेतनाची व्यवस्था करावी, हेच आमची मागणी आहे आंदोलनास्थळी. हे जे इथे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्र सरकार सहकारी गट सचिव संघटनेचे लोक आहेत आणि यांचा जो हा लढा आहे, हे जे आंदोलन आहे मागील
एक 15-20 वर्ष झालेत सर. हा, 15-20 वर्षापासून लढा देत आहेत आहे. यांची जी ही संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे यांची ही शेतकऱ्यांसाठीची संस्था आहे आणि शेतकऱ्याची हक्काची जी बँक म्हणून ओळखली जाते ती कॉपरेटिव्ह बँक. आणि त्या कॉपरेटिव्ह बँकेचं जे कामकाज बघतात ते हे सगळे हे गट सचिव बघतात. आणि या गट सचिवांची या बँकेची जी पूर्वस्थिती होती म्हणजे अगदी स्वातंत्र्य लढा नंतर ही जी बँक उदयास आली त्याच्यानंतर जे काही घडामोडी झाल्या हक्काची बँक म्हणून भरपूर बिनव्याजी जो कर्ज होता बिनव्याजी जेव्हा कर्ज होता शासनाची योजना होती. मी भंडारवरून आलोय. रमेश भांडारकर. बिनव्याजी ज्यावेळेस कर्ज होता त्यावेळेस संस्थेला 3% गाळा मिळायचा. आता म्हणजे कर्जाच्या वसुलीवरती आता फक्त टॅक्स ना फक्त कर्जाच्या वसुलीवरती 2% गाळा मिळत आहे. त्यामुळे ही सर्व आमच्या राज्यातल्या गट सचिवांची अडचण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला सरळ 3% गाळा मिळायला पाहिजे कर्ज वसुलीच्या. आणि जो बँकेचा आम्ही कर्ज वाटप करतो बँकेला 7.5% 8% गाळा मिळतो आणि संस्थेला फक्त 2% मिळतो. आणि 2% मध्ये तेवढी मोठी संस्था शिपाई पगार ऑडिट फी निवडणूक खर्च किंवा इतर व्यवस्थापन खर्च आस्थापना खर्च संस्था भागवू शकत नाही. त्याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रिक बिल आला. आता सर्व पॅक्स ह्या कॉम्प्युटराईज झालेल्या आहेत. अमित शहा साहेबांनी पूर्ण आदेश काढला का ह्या संस्था पूर्ण पॅक्स ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांच्या संस्था असल्यामुळे यांना पूर्ण कॉम्प्युटराईज करा डिजिटल करा. त्याच्यामुळे सर्व खर्च वाढलेले आहे. इलेक्ट्रिक बिलाचा खर्च वाढला आहे. नेटचा खर्च वाढला आहे. हा नेटचा सुद्धा खर्च संस्था भागवू शकत नाही. हा खर्च कसा केला जातो होतच नाही हा खर्च. 2% गाड्यावरच 2% त्यात तुम्हाला स्वतःचा पण खर्च करावा लागतो का? नाही, नाही स्वतःचा खर्च नाही फक्त संस्थेचा व्यवस्थापन खर्च आणि बाकीचे इतर खर्च जे राहतात त्यामुळे आमच्या पगाराला अशी कंडिशन कधी येते का की तुम्हाला जोडीने खर्च हो करावा हो मॅडम करावं खर्च करावा लागतं. लागतो? याच्यामध्ये तुमचं घरगुती जे आहे ते कसं मॅनेज होतं मग? होतच नाही. आमचे 10 महिन्यापासून कसं आहे 10 महिन्यापासून पगार नाहीये. कसं आहे कोणाकडून उसाने वाढायच करून करावा लागतो. कसं होते एखादा आपल्या घरचा चांगलाही असेल तरी तो आपल्या घरचा करेल पण बाकीचे इतर नाही आहेत ना मॅडम. तसं त्यांना ते उसनवाढीच करून किंवा कर्ज काढूनच आपल्याला म्हणजे भागवा लागतं. 3% गाळा आहे. कर्ज वाटपावर 1% गाळा मिळत नाही. कर्ज वाटपावर आमच्या संस्थेला 2% गाळा मिळायला पाहिजे. जसा बँकेला केंद्र शासन 3% 2.5% व्याज अनुदान देतो आणि अजून 1% देतो पण संस्थेला त्याच्यातला 1 रुपया मिळत नाही. 15% पैसे हे बँकेकडे ते द्यायची असं शासनाचा निर्णय आहे तो. आणि शासनाने बँकेने ते नाकारलंय आणि त्याच्यामुळे नाही का शासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान देत नाही. आणि महाराष्ट्रातील काही वर्षापासून माझ्या गटसचिव बंधूंचे पगार नाही. माझ्या भंडारा जिल्ह्याचा तो विषय आहे. आमचे कर्ज वाटप चालू आहे. कर्ज वसुली चालू आहे. नियमित काम चालू आहे. परंतु पगार 10 महिन्यापासून आमचे झालेले नाहीत. आता काही जिल्ह्याची वेगळी परिस्थिती आहे पण आमच्या सुरळीत काम चालू आहे. आणि शासन आमच्यावर दबाव टाकून आमच्याकडून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा काम का करत नाहीतर तुमचा पगार आम्ही कापू असा आमच्यावर दबाव दबाव असतो तो. तर काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? याच्यावर जे पुढारी लोक गावातील असताच एक नेतेगिरी करणारे ते दडपशाही काम करून घेतात. पगार नसला बी ते त्यांना फक्त कामाची अपेक्षा लागते. ते कुठल्याही शेतकऱ्याचे काम करूनच घेतात आणि त्यांचं वर्चस्व करून घेतात. पण बाकी आतापर्यंत कुठलं शासन दरबारी त्यांनी कधी सचिवाची समस्या कधीच नेली नाही आणि मांडली सुद्धा नाही. आज बी आम्हाला फोन येत्या आमचा पगार बंद असताना ते म्हणते कामाला येत नाही संस्थेवर येत नाही रोज यायला पाहिजे. त्यांना असं वाटतं जसं शासकीय सेवा आहे आम्हाला पगार तारखेलाच मिळतो महिन्याच्या अशा हिशोबात ते आम्हाला तिथं दडपशाहीना बऱ्याच लोकांना असे करतात. ते कुठून आलात तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजी. पण तुम्ही असं दबावात राहून जे काम करता प्रेशराईज होतात हे सगळं करायला आणि पगार मात्र काहीच नाही. तर यासाठी तुम्ही जे वरिष्ठ आहे त्यांना दाद मागितली नाही का कधी? आम्ही वेळोवेळी आंदोलन केली शासन दरबारी. मग नागपूर ठिकाणी अधिवेशनाच्या वेळेस असेल किंवा मुंबई ठिकाणी अधिवेशनच्या वेळेस मागणी केलेले उपोषण केलेले
परंतु त्यापासून आम्हाला आमच्या पूर्ण राज्यात गट सचिवाला वंचितच ठेवलेले आहे त्यांनी. पगाराचा प्रश्न पुरेसा असा सुटलेला नाहीच आहे. जेव्हा वैद्यनाथन कमिटी लागू केली तेव्हापासून सगळे दयनीय अवस्था झालेली आहे. जोपर्यंत केडर प्रणाली होती तोपर्यंत पगार सर्वांचे सारखे होत होते, त्यामुळे काही वाटत नव्हतं. परंतु केंद्र शासनाच्या मध्ये 2004 एक वैद्यनाथन कमिटी लागू झाल्यापासून ज्याचे ते संस्थेकडं आमची यंत्रणा वर्ग केली, संस्थेची पात्रता नव्हती पगार द्यायची. त्यामुळे आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून आता प्रश्न सुटन मग प्रश्न सुटन शासन दरबारी, परंतु शासनानं त्यात दुर्लक्ष केलं. आता तर 2 वर्षापासून त्यांनी निवडणुकीच्या त्यांच्या फंडासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, तुमचं कर्ज माफ करू अशा आशयानं शेतकरी कर्ज वसुली देत नाही आम्हाला संस्थेवर. आणि आमचं ते पगारातून 2% प्रमाणे आम्हाला जे भेटतं मानधन ते सुद्धा भेटणं आता, असं आम्ही वंचित राहिलेलो आहे त्या गोष्टीपासून. बरं, हे जे आता म्हणतात जसे की शेतकऱ्यांच्या ज्या योजना सरकार राबवतं, तर त्याच्यामुळं तुम्हाला किती प्रेशराईज व्हावं लागतं? कारण योजना वारंवार बदलत असतात. आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा ज्या असतात, शेतकऱ्यांच्या त्या ज्या योजना शासनाच्या, त्या योजना पोहोचवण्याचं काम तुमच्याकडेच असतं किंवा कर्ज देण्याचं काम तुमच्याकडे असतं. तर अशा वेळेस तुमच्या किती प्रेशराईज होता तुम्ही? काय काय उत्तर द्यावं लागतं शेतकऱ्यांना? वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय. शासन काय करतंय? तात्पुरतं एखादं आश्वासन देतं. लेखी आश्वासनं घेतली मी आतापर्यंत, धोंडी घेतली, त्याच्यानंतर कुठल्या ते दुर्लक्ष केलं जातं. वैद्यनाथन समिती ज्यावेळेस स्थापन झाली 2005 मध्ये, त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवली. त्यावेळेस 3% मिळायचे, आता 2% मिळते. 2% जेव्हा कधी मिळतात, वसुली झाली तर मिळतात. तर त्या 2% मधून सुद्धा संस्थेचा खर्च भागवायचा. त्याच्यानंतर राहिलेली जी रक्कम आहे ती आमच्या पगारासाठी पाठवायची. त्याच्यामध्ये वर्षातून एखाद्या सचिवाच्या लयतले 2 किंवा 3 महिन्याचा पगार होतो. अच्छा, म्हणजे ही दयनीय अवस्था म्हणजे कधीपासूनची आहे? 2005 पासून अशी आली. 2005 पासून. त्यापूर्वी जे होते तुमचे ते रेग्युलर पेमेंट होते का? वैद्यनाथन समिती ज्या वेळेस 5 ला लागू झाली त्याच्यानंतर होतं. त्याच्यानंतर त्याच्या आधी होते का तुम्हाला पेमेंट व्यवस्थित? त्याच्या अगोदर रेग्युलर पेमेंट असायचे. पण मी असं ऐकलं की तुमची पेमेंट सुद्धा फार तुटपुंजी आहेत. त्यावेळेस मग किती पगार असायचा? 10-12 हजार रुपये पण नव्हता पगार. ते रिटायर जे लोक झाले त्यावेळेस शेवटचा पगार त्यांचा 10 ते 12 हजार रुपये. आणि कामाचं वर्किंग लोड कसं? आणि वेळोवेळी शासनाच्या ज्या योजना येतात त्यांचे आमच्याकडनं राबवून घेतल्या जातात केवळ आश्वासनावरती. तुमचं कर्जमाफीची योजना असेल, शेतकऱ्यांसाठी ते व्याजमाफीची योजना आहे 3%ची, 6%, 2 केंद्राची पण आहे, राज्य शासनाची पण आहे. ते आमच्याकडून सर्व काम करून घेतलं जातं, परंतु त्याचं काहीही नाही. आज माझ्या जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 40 महिन्याचा पगार, 40 ते 45 लोक आहेत. काही सेवानिवृत्त झालेले लोक आहेत, त्यांचे सुद्धा पगार देणं बाकी आहे. ते सेवानिवृत्त बंधू आले माझे मित्र. काय सांगाल तुम्ही? थकीत वेतन आणि चालू वेतन सगळं राज्यभर जे गटसचिव आहेत, थकीत आणि चालू वेतन देण्यासाठी शासनाने निधी द्यायला तुम्ही पाहिजे. सेवानिवृत्त आहात? मी सेवानिवृत्त आहे. अच्छा, किती महिने झाले? माझी 30 महिन्याची पगार बाकी आहे. 30 महिने? 30 महिने. मग घर खर्च कसा भागतो? मग त्याच्यामुळे आमची दयनीय अवस्था आहे. त्याच्यामुळे आम्ही आज भीक मागवा आंदोलन सुरू केलेलं आहे. शासनाच्या लक्षात आणून द्यायचं की आमच्या पगारासाठी तुम्ही निधी दिला पाहिजे. आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे. तुम्ही कधीपासून म्हणजे या नोकरीमध्ये? मला या नोकरीमध्ये 35 वर्ष झाले, त्यापैकी 30 महिन्याचा पगार माझा आज बाकी आहे. आज बाकी आहे. दैन्य अवस्था आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणजे सेवानिवृत्ती झाली पण पगार मात्र झाला नाही. सेवानिवृत्ती झाली पण पगार आणखी बाकी आहे. पेन्शन पण मिळाली नाही, ग्रॅच्युटी मिळाली नाही. मग तुम्ही कसं केलं? इतके वर्ष कसं सांभाळायचं? घर खर्च कसा भागवला? आम्हाला अधिकाऱ्यांनी असंच लालची आणलं तुमचे पगार होतील. घर खर्च कसा झाला? घर खर्चाची अडचण निर्माण झाली. व्याजाने पैसे घेतले, उधार पैसे घेऊन घर खर्च भागवलेला आहे. आमच्यावर खाजगी सुद्धा कर्ज झालेलं आहे. यामुळे बापरे, असे कितीक लोक आहेत ज्यांच्यावर असे कर्ज झाले? काय सांगाल? जालना जिल्ह्यातून जवळपास आमचे 76 लोक राहिले. 76 गट सचिवापैकी कमीत कमी 30 ते 35 लोकांचे, 45 लोकांचे पगार आजही एकाचा 144 महिन्याचा पगार नाही, काहीचे 44 नाही, काहीचे 60 नाही. इतक्या महिन्यापासूनचे पगार झालेले नाही? पगार नाही. मी जालना जिल्हा अध्यक्ष सुहास साळवे,
त्याच्यानंतर किती सोसायट्या आहेत तिथे आणि किती लोक आहे, कर्मचारी किती आहे एकूण? 560 सोसायट्या आहेत जिल्ह्यामध्ये. 560 सोसायट्यापैकी एका सचिवाकडं कमीत कमी 20 ते 22 संस्था आहेत. बापरे. ते 20 ते 22 संस्थेचं कामकाज करूनही आमचे पगार होत नाहीत. कारण काही संस्था लिक्विडेशन मध्ये आहेत, काही संस्था 2 लाखाच्या आहेत, 5 लाखाच्या आहेत. याच्यावर कर्ज वाटप नाही. याच्यामध्ये काय म्हणतात, तुम्ही भरती करत नाहीत का? म्हणजे जी आहे भरती काहीच नाही. भरती म्हणजे नाही. जितके लोक आहेत तेच तुम्ही ते सांभाळता आम्ही का? सांभाळतो. समजा एखादा आता रिटायर झाले, आता साहेब रिटायर झाले, त्यांचे गाव त्यांच्याकडे 10 असेल ते आम्ही वाटून देतो. अच्छा अच्छा कारण आमचा पगार व्हावा यासाठी. अच्छा. पण त्यातही आमचे पगार होत नाही. कधी कधी काय होतं, आम्हाला एकूण कर्जाच्या व्याजाच्या 2% गाळा असतो. त्यात निवडणुकीचा खर्च येतो, त्यात व्यवस्थापन खर्च येतो, त्यात ऑडिट फी येते, आणि उरलेला जे पैसा राहील, म्हणजे उरलेला जेमतेम पैसा राहतो, त्यातून आमचे पगार होतात. आणि ते पगार होतात म्हणजे वर्षाकाठी 2 ते 3 महिन्याचे पगार होतात. आज मला 2 मुली आहेत, मुलींचे लग्न आले, तरी आम्ही मुलीचे लग्न करायचे कसे या विवंचनेत आम्ही आजही सापडलो आहे. त्यामुळे आम्ही या शासन दरबारीत भीक मागे आंदोलनाचा निर्णय घेतला. म्हणजे ही जी स्थिती आहे ही एक 25 वर्षापासून आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ही सुधारणा तुमची झालीच नाही. 25 वर्षापासून आंदोलन करूनही सुधारणा झाली नाही. तुम्ही कुठून आले दादा? मी भंडाऱ्याहून आलेलो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमची भरती आत्ताची आहे का? म्हणजे वैद्यनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे 2005 पासून जे वैद्यनाथन समिती झालं, 2011 पासून महाराष्ट्रामध्ये 3985, 8 ऑक्टोबर 2024 पर्यंत. किती वर्ष झाले काका तुम्हाला या नोकरीला? 4598 ची माझी नियुक्ती आहे. म्हणजे आज 27-28 वर्ष झाली. 27-28 वर्ष झाले. या 27-28 वर्षामध्ये काय काय तुम्हाला परिवर्तन बघायला मिळाले तुमच्या या संस्थेमध्ये? संस्थेमध्ये काहीच परिवर्तन नाही. माझा आज पगार 40 महिन्याचा बाकी आहे. 40 महिने? 40 महिने. अच्छा, कुठून आले तुम्ही? आपलं जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात. अच्छा, म्हणजे जालना जिल्ह्यातले पेमेंट सगळ्यांचे असेच रखडले का? 30-40 महिने? मग तुम्ही उदरनिर्वाह कसा करता बरं? उदरनिर्वाह असा आहे, यांच्याकडून कर्ज घ्यायचं, आपलं घर चालवायचं, मुलीचं लग्न केलं. आज माझ्यावर 15,000 रुपये, 15 लाख कर्ज आहे. 15 लाख? 15 लाख. मुलाचं लग्न केलं, मुलीचं केलं. पगार किती तुम्हाला? आज घडीला 30,000 हातात पडतं. 30,000 हातात पडतात. जेव्हा स्टार्टिंग तुम्ही लागली तेव्हा किती होता पगार? तेव्हा 1700 होता. म्हणजे पगार वाढ झाली, पण ती नियमित नाहीये. नियमित नाही. आणि हे जी पगार वाढ झाली, या पगारवाढीत तुम्ही समाधानी आहात का? पगारवाढीत ते समाधानी नाही. आज महागाई किती झाली? महागाई आहे, त्या व्यतिरिक्त पण कामाचा ओझाही तेवढाच वाढला का? वाढलं. 19 संस्था आहे माझ्याकडे. 19. अच्छा. प्रेशर किती येतं? खूप प्रेशर आहे. खूप प्रेशर. कुटुंबाला किती वेळ देता? वेळच देता येत नाही. काहीच वेळ देता येत नाही. संध्याकाळी शक्यच नाही. बरं, याच्यामध्ये जेव्हा 19 संस्था तुम्ही सांभाळताय, तर 19 गावं, संस्था नाही म्हणताय ना? संस्था. अच्छा अच्छा. म्हणजे जर तुम्ही एवढं सगळं सांभाळताय, तर मग शेतकऱ्यांना म्हणजे सामना करायचा किंवा त्यांच्याही काहीतरी काय अपेक्षा असतात, त्या कशा पूर्ण करता मग तुम्ही? करावं लागतं. वेळ तेव्हा पोहोचावं लागतं तिथपर्यंत. टाइम द्यावा लागतो. सकाळी लवकर जायचं. बरं, मग तुमचा हा पगार इतका कमी आहे, तर मग मुलांचे शिक्षण वगैरे ते सगळं कसं होतंय तुमचं शिक्षणाच्या बाबतीत, किंवा घरचेही? शिकू शकलो नाही जास्त मी. मुलांना शिकवू शकले नाही? बापरे, ही कंडिशन आहे. म्हणजे ही जी शेतकऱ्याची संस्था म्हटल्या जाते किंवा शेतकऱ्यांची बँक म्हटली जाते, तर शेतकऱ्यांचे जे हाल आहे तेच तुमचे हाल आहे असं म्हणायला हरकत नाही. हा, जे शेतकऱ्यांसाठी जे काम करणारे जे लोक आहेत, कर्मचारी, त्यांची ही तीच दयनीय अवस्था झाली. म्हणजे इतके वर्ष झाले, 25 वर्ष झाले हा लढा हे कर्मचारी देत आहेत. शासकीय कर्मचारी नसले, निम शासकीय कर्मचारी जरी आहेत, तरी पण हा लढा, हे जे काम करतात हे शेतकऱ्यांसाठी करते. आज जर
हे सरकार शेतकऱ्यांसाठीची इतकी काय म्हणता येईल त्याला निगरघट्ट झालेली आहे, म्हणजे काय काय म्हणतात कातड्यांची गेंड्याच्या कातळ्यांची सरकार म्हणता येईल ना, की त्यांच्यासाठी जर यांचा जीव दुखत नसेल, संवेदनशील नसेल, तर या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तर मग हीच अवस्था असणार आहे. पण तरी आणखीन जाणून घेऊया की काय काय त्यांना यातना भोगावं लागतात हे काम करताना. दादा तुम्ही सांगा काय सांगताय. परत एक जालना जिल्ह्यातले एक कहाणी आहे. एक गट सचिव होता, तो एका खेडेमध्ये राहायचा. उधारी पाधारी करून खरे खूप उधारी झाली. नंतर पगार होईना, व्यसनाधीन गेला. त्याला 2 मुली होत्या, एक मुलगा. किरायाने राहायचा तो. आणि बाजूला जे किराणा दुकान होतं तिथल्या त्या मुलाची त्या मुलीवर वाईट नजर गेली. त्या मुलांनी त्याला ऑफर केली, सहन नाही झाले. आई वडिलाला आत्महत्या केली. बापरे, एवढी दयनीय अवस्था. म्हणजे तुम्ही शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही मुलांना, व्यवस्थित सुखी आयुष्य पण देऊ शकत नाहीये. फक्त सरकारचे काम करा आणि तेही दबावात राहून काम करा. तुम्ही काय सांगाल काका. मी 2002 ला या संस्थेमध्ये कार्यरत राहिलो, कामाला लागलो. त्याच्यानंतर 2003 पासून हे आंदोलन मोर्चे वगैरे वगैरे सगळं असंच चालू आहे सतत. आंदोलन मोर्चा कुठेही न्याय मिळाला नाही आम्हाला. फक्त एक न्याय मिळाला आम्हाला, फक्त सक्षमीकरण रक्कम ती 2012-13 मिळाली बस. तिथून सुरू झाली, ती पण नियमित नाही. आणि कर्ज वसुली नसल्यामुळं वेतन होत नाही. तुमच्या घरचे लोक सॅटिस्फाईड आहेत का तुमच्या या कामा म्हणजे जॉबमुळे. अजिबात नाही, अजिबात नाही. मग याला पुरवठा म्हणून तुम्ही दुसरे कुठले काम करता का. थोडंफार बाहेरचं काही काम मिळालं, रोजीरोटी थोडीफार करायची, ते करायची. म्हणजे तुमची ही दयनीय अवस्था जी ज्या सरकारने केली त्या सरकारविषयी तुम्ही काय सांगाल आता. तुम्ही अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वप्रथम या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मी सरकारचाच नेता. आतापर्यंत आली गेली जेवढे सरकार आहेत, जेवढे आजी माझे आमदार असतील, मंत्री असतील, या सर्वच लोकांचा मी जाहीर निषेध करतो. याचं कारण असं आहे की यांची राजकारणाची जी सुरुवात झाली, मी तुम्हाला सांगतो, तत्पूर्वी सांगतो की ह्या पतसंस्था कशासाठी निर्माण झाल्या. पूर्वी असा विषय होता की सावकाराच्या पाशामध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी व्हायचे आणि नॅशनलाइज बँका त्यांना उभा करत नव्हत्या, म्हणून त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागायचं आणि खाजगी सावकाराकडून कर्ज ते परतफेड करू शकत नव्हते. त्यामुळे मग जुन्या काळातल्या सहकार महर्षी जेवढे होऊन गेले त्यांनी या सहकार संस्थेची मेढ त्यावेळेस रोवली आणि त्यांना असं वाटलं की शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल. ठीक आहे ना, सहजतेने कर्ज उपलब्ध होईल, त्यांच्या हक्काची मिनी बँक गावात राहील. मिनी बँक, हक्काची मिनी बँक म्हणू आपण तिला. आणि सहजतेने म्हणजे 7/12 दिला की कर्ज मंजुरी. आणि त्या काळात तसं होतं, खूप चांगलंही चाललं. पण नंतर काय झालं, याच्यामध्ये राजकारण घुसलं. मग आता मी येतो माझ्या मुद्द्यावर की जसं मी या सर्व राजकारण्यांचा निषेध केला, याचं कारण मी आपल्याला सांगतो की हे जेवढेही राजकारणी मोठे, यशवंतराव चव्हाणांपासून तर त्याच्यानंतर जेवढे मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, मंत्री झाले, यांच्या राजकारणाची पहिली पायरी म्हणजेच आमची सोसायटी. त्या सोसायटीमधूनच हे वर गेले, नंतर चेअरमन झाले, मार्केट कमिटीचे सदस्य झाले, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य झाले, संचालक झाले आणि तिथून मग आमदार, मग खासदार, मग मंत्री. हा सगळा याचा फायदा फक्त त्यांनी. तर मग आम्हाला असं म्हणायचंय की या संस्थेचा फायदा खऱ्या अर्थाने त्यांना नंबर 1 ला झाला, ते म्हणजे या राजकारण्याला, निगरगठ्ठ राजकारण्याला. जसा आपण शब्द वापरला, गेंड्याच्या कातडीचे असणारे सर्वच राजकारणी. नुसतं सरकार, कुठलंही सरकार म्हणून चालणार नाही. आम्ही काँग्रेसचंही सरकार पाहिलं, त्यापूर्वी शिवसेनेचं सरकार, शिवसेना भाजप युतीचं सरकार पाहिलं, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं 15 वर्ष पाहिलं, आता भाजप सेनेचं पाहिलं, मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेचं पाहिलं. या प्रत्येक मुख्यमंत्र्याला आम्ही भेटलेलो आहे, आमच्या व्यथा मांडलेल्या आहे, आमच्या संवेदना त्यांच्या समोर आम्ही व्यक्त केलेल्या आहे की आमचे प्रश्न काय आहेत, आमचे हाल काय आहेत. मी तुम्हाला सांगतो की आमच्या मुलामुलीचे शिक्षण तर व्यवस्थित करताच येत नाही बरं का, पण स्वतःच संगोपन करताना सुद्धा म्हणजे एकदम काठावरची कसरत आम्हाला करावी लागते. ती कसरत म्हणजे सोपी नाहीये. ठीक आहे, तर आमचे काही बांधव इथं बोलले नाही, व्यक्त नाही झाले. आम्हाला दुसरं काम करावंच लागतं. दुसरं काम केल्याशिवाय आमचं घर चालणार नाही, दुसरं काम केल्याशिवाय आमच्या मुलाबाळाचं शिक्षण होणार नाही, दुसरं काम केल्याशिवाय आमचा कुटुंबाचा गाडा चालणार कसा. काम करावंच लागतं आम्हाला. मग दिवसा यांच्या बिनपगारी नोकऱ्या करायच्या, संध्याकाळी डोळे फोडायचे, रात्रभर कंपनीत जागायचं किंवा रात्रभर जे काम मिळेल, हातावर पडेल ते काम मिळेल ते काम करायचं आणि आमचा उदरनिर्वाह भागवायचा.
म्हणजे हे सगळं चालू आहे. म्हणजे एखाद्या कथानकालाही लाजवेल, एखाद्या चित्रपटालाही लाजवेल, यापेक्षाही भयंकर परिस्थिती, भयंकर कहाणी आमची. आमच्यावर जर पुस्तकं लिहायला घेतले, आता आजकालचे सो कॉल्ड लेखक आहेत, अनेक मोठमोठाले जनसेवक आहेत, यांना आमचे प्रश्न कधी दिसले नाही. कारण आम्ही पुरुष आहोत किंवा आमच्यामध्ये काय कमाईला कमी, पण आम्ही सहकारात आहोत ना, आम्ही सोसायटीत आहोत. आणि ह्या लोकांची एक धारणा आहे की या सोसायट्यांमध्ये आम्हाला काहीतरी उत्पन्न, वेगळ्या प्रकारचं उत्पन्न आहे. अहो साधा एक बेबाकी द्यायची आम्हाला, एखाद्या शेतकऱ्याची कर्जाची बाकी द्यायची, तर ती सुद्धा आम्ही आमच्या खर्चाचा कागद आणि आमच्या खर्चाचा पेनाची सही करून आम्ही त्याला देतो. कुठलं उत्पन्न आम्हाला असणार आहे? ज्या संस्थेत वसुलीच होत नाही, ज्या संस्थेत आमचे पगारच होत नाही, तिथं कुठलं आलं उत्पन्न? आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी, त्या काळात संस्था बऱ्यापैकी होत्या, पण दिवसेंदिवस काय करायला पाहिजे होते यांनी? माझं तर स्पष्ट मत आहे की यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्ज द्यायला पाहिजे. यांच्या धोरण हे ठरवतात, जिल्हा मध्यवर्ती बँक धोरण ठरवते आणि आम्हाला कमाल मर्यादा पत्रक असतं. म्हणजे आता समजा तुम्हाला 5 एकर शेती आहे, मला 7 एकर आहे, त्या कमाल मर्यादा पत्रक तयार करायचं. तुमच्या 5 एकरनुसार तुम्हाला तेवढी मंजुरी, एक रेट दर ठरलेले असतात की एका एकराला किती कर्ज द्यायचं. त्यानंतर मग समजा मला 7 एकर आहे, मग माझी बागायती किती आहे, माझी आता फळबाग किती आहे, त्यानुसार ते कर्ज मिळतं. मग त्यानुसार जर ते कर्ज मिळत असेल तर त्या शेतकऱ्याला तेवढं मुबलक कर्ज मिळायला पाहिजे होतं, तर अजिबात नाही. तिथं मिळणार 10,000, 15,000, 20,000, 30,000, 25,000 बस. पश्चिम महाराष्ट्र स्थिती वेगळी आहे, पण हे जे 3 विभाग आहेत, 3 कशाला 4 विभाग, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा, इथं कंडिशन्स आता आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कंडिशन्स आहेत. त्याच्यामध्ये तर अनेक बँका बंद पडलेल्या आहेत. आता वर्ध्याची परिस्थिती आपण बघितली, वर्ध्यावाल्यांचे एवढे हाल आहे, जवळजवळ आता 70 पेक्षा जास्त महिने त्यांचे झाले, त्यांना पगार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यावर अन्याय करते आणि आता संस्था त्या पूर्ण अवसायनात काढायला चालले. मग या राहिलेल्या आमच्या 45 बांधवांनी जायचं कुठं जायचं, कुठं भरायचं? वाऱ्याकडे बंद जर झाल्यात तर मग तुमचं पुढे काय? तर ह्या बंद आम्ही तर होऊ देणार नाही ना. मी त्यांना ते सजेशन केलं, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू. आम्ही स्पष्ट म्हणलेले पालकमंत्री आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मध्ये आम्ही जाऊन बसणार, आमच्या मुलाबाळासहित जाऊन बसणार. कारण आता आमच्या संगोपनाची जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात आणि जिल्ह्याचे हे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचे संरक्षण करतेच म्हणता येईल ना एका करताना. दंडाधिकारी म्हणजे कोण? पण त्यांचं काम आहे ना आम्हाला न्याय द्यायचं. मग तिकडे जाऊन बसलं पाहिजे आणि हाच विषय सगळीकडे जाणार आहे. याही पेक्षा वेगळे आंदोलन आम्हाला करायची होती. जशी वर्ध्याची बँकेचं झालं तसं इतरही जिल्ह्यातल्या बँका होतील. काही जिल्ह्याच्या आहेत, अनेक जिल्ह्याच्या, आणि काही जिल्ह्याच्या बँका आता त्या दिशेने वाटचाल आहेत. पण ही शेतकऱ्यांसाठी म्हणून बँक ओळखली जाते की शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. सपोज ही जर बँक बंद झाली किंवा ह्या अशा जशा संस्था आहेत बाकीच्या जर बंद झाल्या तर शेतकऱ्यांना काय त्याचा तुटवडा किंवा तोटा सहन करावा लागेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ही बँक, ह्या ज्या बँका आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका, या शेतकऱ्यांच्या सध्या राहिलेल्याच नाही, त्या राजकारण्यांचा अड्डा झालेला आहे. त्यांच्या जवळच्या लोकांना कर्ज 10, 20 लाख, 50 लाख, हे जर काढलं ना महाराष्ट्रात तर हे दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारचं आणि त्या बँकांचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आणि याच्यामध्ये काय होईल मध्ये का शेतकरी होरपळला जाईल. आता आपण म्हणतो आत्महत्या थांबल्या, आत्महत्या पुढेच थांबलेल्या नाही. याला कारण हेच आहे की त्याला मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध राहते, शेती करायला असो, त्याचं घर चालवायला असो किंवा मुलाचे संगोपन करायला असो. आणि शेतकरी हा इमानदार माणूस असतो, तो पुढील कर्ज फेडणारच आहे, तो एक ना एक दिवस कर्ज फेडेलच. पण आज रोजी त्याचे जे हाल आहेत ना, तर ह्या लोकांच्या दुर्लक्षामुळे आणि विशेषतः सरकारच्या दुर्लक्षामुळे. मग सरकार ज्याकडे लक्ष देऊ शकत नाही का? 100% देऊ शकतं, पण किमान कृती कार्यक्रम जर हाती घेतला, सरकार एक कृती आराखडा तयार केला ना, आम्ही सांगतो ना हे सक्सेस होऊ शकतात. या संस्था पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात, पण सरकारची इच्छाशक्ती असली तर. आता मला सांगा, हे सहकार ताब्यात घेण्यासाठी केंद्रानं सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि विशेष म्हणजे विचार करा, एक बलाढ्य असणारा मंत्री त्याला हे जॉईंट खातं देण्यात आलं, सहकार मंत्री, ते म्हणजे अमित शहा. आणि ते महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण देशात राबवत आहे, कम्प्युटर देत आहे, प्रत्येक संस्थेला गरज नाहीये. समजा आता यांनी सांगितलं की यांच्याकडे 19 संस्था आहे, एक तुम्ही सुपर कम्प्युटर द्या त्यांना, त्या सगळ्या संस्था त्याच्यात ऍड करा आणि बाकीचे जे कम्प्युटर तुम्ही दिलाय ना आम्हाला ते पडून आहेत, तर ते असं करा की त्याचे पैसे आमच्या पगारासाठी वापरा ना. आणि तुम्हाला ज्या संस्था बळकटीकरण करायच्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला शेतकरी बळकट करायचा, या 2 गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील ना, अगोदर ती संस्था बळकट करावी लागेल. आणि संस्था जर बळकट करायची असेल तर अगोदर त्या संस्थेवर कार्यरत असणारा कर्मचारी बळकट असला पाहिजे.
बळकट असतं. तो जर उपाशी असला तर तो त्या संस्थेवर कार्यरत राहील कसा, काम करील कसा, आणि त्यांनी जर काम केलं तर संस्था चालेल कशी, आणि संस्था जर चालली तर शेतकरी सक्षम होईल कसा, ही सगळी प्रश्नावली आहे. म्हणजे एकीकडे अमित शहा सारखी व्यक्ती डिजिटलायझेशन करते आणि कम्प्युटरायझेशन करते किंवा डिजिटल माध्यम वापरता येतो, पण दुसरीकडे मात्र तुमचं वर्क लोडिंग वाढवतं आणि पगार मात्र काहीच नाही. फक्त आता तुम्ही काम करा. आम्हाला एकच म्हणायचं होतं, आता जेव्हा अमित शहाने हे सगळं कामकाज आमच्याकडे आणलं, 158 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय, एक माणूस एका संस्थेचं काम करता करता थकून जातो, तो 158 प्रकारचे व्यवसाय करणार कधी? करायचे असतील तर तिथं तुम्हाला पुरेशा प्रमाणात हे लागणार आहे, म्हणजे मनुष्यबळ लागणार आहे. 158 प्रकारचे व्यवसाय करायचे तर समजा कमीत कमी 5 व्यवसाय माग एक माणूस धरू आपण, तर किती झाले? म्हणजे कमीत कमी 15 लोक लागणार आहे. आज आहे त्या कर्मचाऱ्याला द्यायला तुमच्याकडे पगार नाही, मग 158 प्रकारचे व्यवसाय उभा करणार कधी आणि त्याच्यावर पुरेसं मनुष्यबळ देणार कसं? तुमच्याकडे उत्पन्न नाही, उत्पन्नाची साधनं नाहीये. अगोदर तुम्ही उत्पन्नाची साधनं निर्माण करा. उत्पन्नाची साधनं जर निर्माण करायची असेल तर सर्वात प्रथम ती संस्था मजबूत करा. त्या संस्थेला जर मजबूत करायचं असेल, त्या संस्थेला तुम्ही बिनव्याजी भाग भांडवल द्या. त्या भाग भांडवलावर माझा गट सचिव 100% मी सांगतो, मला पूर्णतः अभिमान आहे, ती संस्था तो परत उभा केल्याशिवाय राहणार नाही. पण यांची राजकीय इच्छाशक्ती असली तर ना, ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आजही सरकारने ठरवलं, माझं एकच म्हणणं आहे, करा जिल्हा मध्यवर्ती बाजूला. काय गरज आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेची? आता तुम्ही ऑलरेडी कम्प्युटरायझेशन केलेलं आहे, तुम्हाला संस्थेची परिस्थिती कळालेली आहे. नाबार्ड तुमच्या हातात आहे, केंद्र सरकारच्या. सरकार तुमचं आहे, मंत्री स्वतः अमित भाई शाह 2 नंबरचे मंत्री आहेत सन्माननीय मोदी साहेबांच्या नंतर. करा ना थेट कर्ज पुरवठा. शेतीला लागणारं मुबलक कर्ज तुम्ही सुरुवातीला द्या. हे रोजगार जोडधंदे वगैरे जे करायचे आहे तुम्हाला ना, पहिली संस्था सक्षम करा, शेतकरी सक्षम करा. शेतकरी जर सक्षम झाला तर मग तो इतर व्यवसायात घुसेल ना. त्याची शेती सक्षम झाल्याच्या नंतर मग शेती सक्षम झाली, शेतीत उत्पन्न वाढलं, मग त्याच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग तो तयार करेल आणि त्या प्रक्रिया उद्योगातून मग त्याला 2 पैसे जास्त मिळतील आणि संस्थेलाही उत्पन्न मिळेल. म्हणजे मला म्हणायचंच ते आहे की आज जर या सगळ्या गोष्टींसाठी काही लागत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात भाग भांडवल लागणार आहे. अगोदर या संस्था स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजे आणि संस्था पायावर उभा करायची असेल तर कर्मचारी बळकट असला पाहिजे आणि कर्मचारी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. राज्य सरकारनं माझं स्पष्ट मत आहे. आणि याला त्याला का विचारता? सगळ्यात मोठी शोकांतिक सांगू मी आपल्याला, हे जे सगळे धोरणं आणले जातात ना, तर हे जे एसीत बसलेले यांचे अधिकारी आहेत, हे एसी मध्ये बसतात, त्यांच्या खालच्या कर्मचारी पण आढावा घेतात आणि कागदावर तिथं तयार करतात. वास्तव परिस्थिती यांना ग्रासरूटची काहीही माहित नसते. आमचं म्हणणं असं आहे, आणि आता सुद्धा आपल्या माध्यमातून अजून एक आव्हान सरकारला करणार, पण तत्पूर्वी हे सांगतो की अगोदर आमच्यासारख्या संपर्क साधा. खालची परिस्थिती माहिती आमच्या अहवाल मागवा ना तुम्ही. दुसरी गोष्ट, शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आता, सरकार बुचकाळ्यात पडलाय, कशी करायची? हा, मग ते सरकार वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत आहे. असं माझं स्पष्ट मत आहे, तिथं जो काम करतो ना त्याच्याकडून माहिती घ्या. तो तुम्हाला एकदम टेंटेटिव्ह माहिती त्या ठिकाणी देईल. तो सांगाल कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणाला पात्रता पाहिजे, कोणाला अपात्रता पाहिजे, कोण सक्षम आहे, कोण अकार्यक्षम आहे, हे सगळं आम्हाला पाठ असतं. कारण आमची नाळ जुडलेली आहे, आम्ही प्रत्येक सभासोबत जुडलेले आहे. तिथं शेताच्या बांधापर्यंत आम्ही गेलेलो आहे. बाकीच्या कर्मचारी सारखं नाही आमचं. आता बघा तुम्ही, आजही ग्रामीण भागाचे कर्मचारी शिक्षक सोडल्यानंतर, आणि तेही राहायला शहरातच असतात, त्यांच्यावर काही आक्षेप नाही आमचा, पण बाकीचे जे कर्मचारी आहेत, इतर कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये काम करणारे किंवा महसूल मध्ये काम करणारे, कृषी मध्ये काम करणारे, हप्त्यातून फक्त 1 दिवस ड्युटीला असतात. 1 दिवस पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेतात. मग इकडं सरकारचं दुर्लक्ष होत आहे की नाही? आणि आम्ही ओरिजिनल काम करणारे आमच्याकडे मात्र कायम दुर्लक्ष. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यातही तुम्हाला जी गावं वाटून दिलेली आहे, त्या गावाची जी डिमांड असते शेतकऱ्यांची की रोज येत नाही बाबा, गट सचिव रोज येत नाही, त्यात तुमचे दिवस असे ठरलेले असतात, तर तुम्ही काय त्यांना समजावून सांगतात? ते समजून घेतात का तुमची परिस्थिती? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, आमची आणि त्यांची एक चांगले ऋणानुबंध आहे. 1-2 लोक असतात ते सांगत असतात, आमच्याबद्दल बोलत असतात. ऋणानुबंध याच्या करता नाही की त्यांनाही आमची कल्पना आहे, त्यांनाही माहिती सगळ्यात पहिले. कारण की आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत ना, आणि ते शेतकरी म्हणजे आमच्या मायबापाच आहेत ना, तर त्यांना आमच्या परिस्थिती जाणीव आहे आणि त्यांच्या परिस्थितीची आम्हालाही जाणीव आहे. आम्ही अशा वेळेला काय करतो, एखाद्या सेंटरमध्ये एखादी बँक असली तर आजूबाजू शेतकरी त्या ठिकाणी येऊन आमच्याकडून त्यांचे कामं करून घेतात. असं नाही, कामं कोणाच्या अर्धात असं अजिबात होत नाही.
हा जो आरोप आहे हा बिनबुडाचा आरोप राहील. मित्र म्हणतो लोक बोलताना काही बोलतात. कुठलाही शेतकरी, आणि मला सांगा तर यांच्याकडे 19 संस्था आहेत. यांनी कधी एका गावाला एक दिवस द्यावा, म्हणजे घरी यांनी राहूच नाही असाच विषय झाला ना असं. आणि ऐका, एक संस्था म्हणजे एक गाव नाहीये. एका संस्था अंतर्गत 2-3 खेडे बी Include असतात. इन्क्लूड असतात. म्हणजे समजून घ्या तुम्ही, आता 19 संस्था म्हणजे कमीत कमी 30-35 ते 40 गावं असतील. कधी द्यायचं एका गावाला एक दिवस? म्हणजे ही सगळी परिस्थिती आहे. आणि ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने लक्षच घाललं पाहिजे. आणि राज्य शासनाचं लक्ष जर याच्याकडे वेधायचं असेल आणि राज्य शासनानं आमच्याकडून काही करून घ्यायची अपेक्षा असतील, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचं असेल तर सहकार बळकटीकरण करणं फार महत्वाचं आहे. त्या माध्यमातूनच शेतकरी बळकट होईल, या इतर माध्यमातून शेतकरी बळकट होणार नाही. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की शेतकरी जर जगवायचा असेल तर ही संस्था पण जगणं, ही संस्था जगणं फार महत्वाची आहे. आणि ही जगवायची असेल तर तिला आर्थिक पाठबळ मिळालाच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने आमच्यासारख्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एक कर्मचारी सोबत घेऊन एक वेगवेगळे प्रस्ताव तयार करावे. चांगल्या त्याच्यात भले तुम्ही संचालक बॉडीतला एखादा माणूस घ्या किंवा चेअरमन घ्या, आणि हा प्रस्ताव राज्यामार्फत केंद्र सरकारला पाठवा सहकार विभागाला, म्हणजे सन्मान्य अमित शहाला. आणि त्यांच्यासमोर असे लोक बसवा ना तुम्ही, तेव्हा सांगतील ना, तर तेव्हा त्यांच्याही डोक्यात घुसल त्या अधिकाऱ्यांनी डोक्यात काय घुसवलं आणि खरी परिस्थिती काय. आणि ही परिस्थिती जर तिथपर्यंत गेली ना, यांना जो सहकार बळकट करण्याचा यांचा जो नारा आहे तो खऱ्या अर्थानं होईल. पण यांना फक्त राजकारण करायचंय आणि इतर जणांचं राजकारण हाणून पाडण्यासाठी यांना त्या सहकारी संस्था ताब्यात घ्यायचा आहे, एवढा उद्देश. महाराष्ट्रामध्ये एकूण किती संस्था आहेत अशा? आज महाराष्ट्रामध्ये 20,952 असं काहीतरी संस्था आहेत. 20,952. त्यापैकी किती टिकल्यात आता टिकलेल्या ज्या आहेत 17,000 बाकीच्या अवसायात, आणि आता हळूहळू कमी होत जातील. कारण त्या संस्था अकार्यक्षम होत चालल्या. मग सहकार कायद्याच्या नियमानुसार त्या हळूहळू अवसायात काढावं लागतात आणि त्या कालांतराने त्या बंद करावं लागतात. म्हणजे एक प्रकारचे सरकारने घाट घातला की या संस्था कायमच्या बंद व्हाव्या. आणि त्याच्यामध्ये दुसरा घाटही घातला नाही. म्हणजे ह्या जुन्या जाणकारांच्या ज्या संस्था आहेत त्या बंद करायच्या आणि नव्या पतसंस्था स्थापन करायचं, हे धोरण आहे अमित शहाचं आणि केंद्रीय सहकार खात्याचं. यांचं हे धोरण आहे, भविष्यातलं धोरण यांनी ठरवलेलं आखलेलं आहे. आणि त्यांनी घोषणाही केली ना, मला तरी साधारणतः 6 महिन्यापूर्वी त्यांनी घोषणा केलेली आहे की 2 लाख पॅक्स निर्माण करणार देशामध्ये. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 2 लाख पॅक्स म्हणजे 2 लाख संस्था, सेवा सहकारी संस्था निर्माण करणार. म्हणजे याचा अर्थ सरळ काय झाला, स्पष्ट आहे, यांना ह्या संस्था संपवायच्या. जुना सहकार संपवायचे, म्हणजे जुने जाणकार लोक यांना संपवायचे आणि यांच्या नवीन कायदे, नवीन नियम आणि नवीन नियमावली, नवीन लोक या ठिकाणी यांना बसवायचे. म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये म्हणजे ते थोडक्यात म्हणजे त्यांनी पाळलेले सो काय असेल ते त्यांनी पाळलेले लोक असतील ना, ते त्यांच्या पद्धतीनेच काम करेल. कारण ते या संस्था जर बंद झाल्या तर शेतकऱ्यांचं किती नुकसान? प्रचंड प्रमाणात नुकसान होईल. सरकार हा देशोधडीला लागल्याचं कारण सांगतो. नॅशनल बँका सर्वसामान्य शेतकऱ्याला उभा करतच नाही, किंवा तो त्यांच्या अटी शर्तीची पूर्तता सर्वसामान्य शेतकरी करू शकत नाही. ज्या सहजतेने इथं कर्ज उपलब्ध होतो ना संस्थेकडे, सेवा संस्थेकडे, त्यांच्याकडे होत नाही ना. आणि तिथं जरा उभं केलं, शर्ती खूप जास्त असतात, भयंकर आहे. आणि त्याच्याकडे पाहून तिचं कर्ज दिलं जातं. नॅशनलाइज बँकेवर आमचा आरोप आहे की त्याची परिस्थिती पाहून तिकडे कर्ज दिलं जातं. एखादा चांगला सदन माणूस असेल तर त्याला पायघडा टाकल्या जातात आणि शेतकऱ्याला त्याच्या पादत्राने बाहेर काढून मग बँकेत जावं लागतं सर्वसामान्य शेतकऱ्याला. म्हणजे ही जी तुमची संस्था आहे ही फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी असं आहे? सर्वसामान्य आहे, खेड्यातल्या सर्वच लोकांसाठी आहे. फक्त एवढं आहे की जो न्याय बलाढ्य शेतकऱ्याला आहे तोच न्याय शेवटच्या शेतकऱ्याला आहे. ही संस्था न्याय द्यायचं काम करते, एवढं नक्की. जुन्या ज्या सेवा सहकारी संस्था आहे, अवसानाच्या माध्यमातून त्या संस्था बंद पडल्या आणि नवीन काढण्याचं धोरण आहे. जुनी यंत्रणा पूर्ण बंद पडेल आणि जे सर्वसामान्य शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला वेळेवर जो कर्ज पुरवठा आपण केला जातो तो होणार नाही. आणि जे खाजगी जे सावकार लोक असतात ते व्याजाचा भूदंड करून त्यांचं पिळवणूक करण्याचं निश्चितपणे षडयंत्र होऊ शकतो. जर या ज्या संस्था बंद जर झाल्या तर मग यांचं सेवायोजनचं कसं, सेवायोजन होईल का तुमचं? तोच प्रश्न आमच्या समोर आहे. अच्छा, उद्या जर या संस्था बंद जर झाल्या आमच्यावर उपासमारीचीच वेळ येणार आहे. आणि किती बेरोजगार होतील मग अशी लोक? म्हणजे कर्मचारी किती असतात? आज आमचे 8,500 कर्मचारी आहेत. 8,500 8,500 टोटल महाराष्ट्रामध्ये एक कमी होत चालले आणि सेवानिवृत्त होत चालले. त्याच्यानंतर भरती नाही. सेवानिवृत्तीवाल्यांची संख्या किती असेल? सेवानिवृत्तीवाल्यांची संख्या
आमच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्येच कमीत कमी 100 ते 150. 100 ते 150 आहे. त्यांच्या अजूनही ही ग्रॅज्युटी नाही, पेन्शन नाही, त्यांना पगार नाही. यांच्यासारखे 30-40 महिन्याचे पगार थांबलेले. म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर जे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती फार कमी झालेली आहे. म्हणजे हळूहळू करत त्या संस्था पण बंद केल्या जातील. म्हणजे परत नवीन भरती नाहीच त्याच्यामध्ये. नाही, नवीन भरती नाही. नवीन भरती नाही. आणि काही काही संस्था 2 लाखाच्या 5 लाखाच्या आहेत वाटप. म्हणजे 5 लाख म्हणजे 2 लाख म्हणजे ते 4 ते 5 लोकांनाच वाटप आहे. आणि बॉडी 13ची आहे, संचालक बॉडी 13ची आहे. अच्छा. आणि 8 लोकांना वाटप आहे. ती संस्था सुद्धा सांभाळायची. तेवढं जे 1000 लोकसंख्येचे सभासद आहेत, इथं 4 लोकांसाठी तेवढंच काम करणं आहे आणि 1000 लोकांसाठी तेवढंच काम करणं आहे. एवढंच काम करणं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडून हे काम करताना खूप म्हणजे तारांबळ होती, तारेवरती कसरत होती. तारेवरची कसरत होते. एक महत्वाचं आहे, हा. एक 20,000 हा. थांबा ना ग. 20,952 ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा सहकारी संस्था आहे. हा. 12,000 असे गट सचिव होते आधी, हा. म्हणजे कार्यरत होते 10 वर्ष आधी 12,000. आज 12,000 वरून 8,500 पूर्ण अख्ख्या संस्थेचा कारभार पगार नसताना देखील सांभाळत सांभाळत आहे. आहे. ही म्हणजे फार मोठी उपासमारीची बाब पाडी असूनही हा. एक 20,958 ज्या संस्था आहे त्यांचा कारभार 8,500 गटसचिव सांभाळत आहे. हे शोकांतिक आहे. शोकांतिकाही आहे आणि मेन म्हणजे तुमचा जॉब वाचवण्यासाठी म्हणून तुमची ही धडपड चालली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे है काम ना? वाचवण्यासाठी करायचं आहे. करायचंय तुम्हाला. संस्थेच्या निवडणुका जेव्हा येतात ना, हा. तेव्हा या पुढाऱ्यांचे आमदार खासदार हे पुढारी जे आहेत ते आमच्यावर दडपण आणून आम्हाला ते निर्णय घ्यायला भाग पाडतात. अच्छा. हा, की आम्हाला हाच माणूस द्या. आता निवडणूक ही गुप्त मतदान आहे, तरीही आमच्यावर लादून बिनविरोध काढण्यासाठी हा आमचा माणूस, हा घ्या, तो घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही करू शकता, तुम्हाला करावंच लागेल. हे म्हणजे त्यांच्या नियंत्रणात तुम्हाला काम करावं लागतंय का? दडपण आणतं. माझं नाव लालचंद गणवीर. हा. मी महाराष्ट्राचे सहकारी कर्मचारी संघटना येथील उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आणि सदस्य आहे. आज आम्हाला जे शासनानं 5 ऑगस्ट जो परिपत्रक काढून आम्हाला जिल्हा देखरेख सहकारी संस्थेमध्ये एक समायोजन केलं, परंतु परिस्थिती अशी आहे की आज या ठिकाणी जो अधिवेशनामध्ये जो आपला भीक मागो आंदोलन आहे, या आंदोलन संदर्भात असं मला सांगायचे आहे की आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये आमचे जे केडरचे सचिव आहेत त्यांचे 10 महिन्याचे पगार व्हायचे आहे. आणि त्यातल्या त्यात आज संभाजीनगर जो प्रश्न आहे, संभाजीनगरचे जे सचिव आहेत यांना कमीत कमी म्हणजे 40 महिन्याचा पगार भेटलेला नाही. ही खरोखर दुर्दैव परिस्थिती आहे. शेवटी आपला जो सहकार क्षेत्र आहे, जे सर्व गटसचिव आहेत ते शेतकऱ्यांचे काम करतात, शेतकऱ्यांच्या हिताचे काम करतात. त्यांना कर्ज देणे, त्यांच्याकडून वसुली घेणे हे काम करतात. परंतु काम करणारा व्यक्ती असतो, त्याला जर पगारच भेटत नाही तर त्यांनी काम कशा प्रकारे करायचं, हा सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होते. परिस्थिती अशी, भंडारा जिल्ह्याची परिस्थिती जर लक्षात घेतला तर भंडारा जिल्ह्यामध्ये किती आहेत एकूण संस्था? एकूण संस्था आहेत 364 संस्था आहेत. त्यामध्ये जवळपास खाजगी सचिव 58 आहेत, म्हणजे 58 होते. आता आपला 5 ऑगस्ट पासून म्हणजे 3 नोव्हेंबर पासून आपला समावेश झालेला आहे जिल्हा देखरेखला. आणि 32 सचिव हे केडरचे आहेत पूर्वीपासूनचे. केडरच्या सचिवांचा प्रश्न असा आहे की त्यांना 10 महिन्यापासून पगार नाही. ही शोकांतिक आहे मॅडम. त्यांनी काम कसं करायचं? परत शासनाने लगेच एक संभाव्य कर्जमाफी ही योजना लाभलेली आहे. आणि संभाव्य कर्जमाफी योजना अजून जाहीर म्हणजे झाली सुद्धा नाही जाहीर, तरी पण आमच्या जिल्ह्यातील सचिवांना किंवा राज्यातील सर्व सचिवांना ते काम लादले गेलेलं आहे. थकीतांचं 41चं कलम आहे की ते माहिती तुम्ही सादर करा लगेच 8 दिवसामध्ये. आणि 49चं हे जे नियमित कर्ज त्यांच्या 49चं कलम आहे, ती माहिती तुम्ही लगेच सादर करा 8 दिवसामध्ये. ही शक्य आहे का? सपोज जर ही माहिती Suppose जसं आहे. केलं नाही 8 दिलं नाही. दिवसात झाली नाही तर पुढे काय पुढे होतं? शेतकरी काय म्हणणार आहे? शेतकरी अपात्र होतील. आणि आम्हाला जे जिल्हा देखरेखचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत किंवा डीआर साहेब आहेत ते आमच्यावर कारवाई करणार. परंतु माझं असं मत आहे की जोपर्यंत शासन कोणते शेतकरी हे पात्र राहतील आणि अपात्र राहतील त्याचं परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण काम कसं करायचं?
संभाव्य कर्जमाफी हे ठीक आहे, परंतु जर समजा भविष्याची कर्जमाफी झालीच नाही तर मग आमच्या सचिवांनी नेमकं कामच करायचं का? ही कर्जमाफी जर करायची आहे तर त्यांनी रिसर कोणते व्यक्ती कोणत्या वर्षापासून आपण कर्जमाफी करणार आहात, त्यानंतर कोणत्या वर्षापासून आपण कर्जमाफी करणार आहात, आणि तुमची शेवटची तारीख आहे 30 जून म्हणतात ते थकीतची यादी. मग चालू वाले जे 5 वर्ष ज्यांनी मागितले रेग्युलर पाहिजे, मग 5 वर्षाची आपण जर रेग्युलरची लोकांची यादी आपण देत आहोत, त्यामध्ये काही 1 वर्षाचे, काही 2 वर्षवाले, काही 3 वर्षवाले लोक आहेत. मग याचा जर निकषच नसेल, आपण सर्व भराभर शिंदे आपण करत आहोत, आपण मागणी म्हणजे माहिती आपण तयार करतो 49 कॉलमची, पण नेमके पात्र कोण अपात्र कोण हे अजून निश्चित नाहीये. मग ही संभाव्य कर्जमाफी कशाला पाहिजे? कर्जमाफी जर करायची आहे तर तुम्ही त्याचे शासन निकष ठरवा. आपण कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत जे थकीत आहेत त्यांचा निकष ठरवा. नंतर 5 वर्षामध्ये तुम्ही किती लोक म्हणजे किती वर्षाचा रेग्युलर पाहिजे आहेत आपले लोक, 2 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, याचा निकष ठरवा. त्यानुसार माहिती मागवा, तरच तो गट सचिव त्या गटावर व्यवस्थित काम करू शकेल, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे थकीत कर्जमाफीचे थकीत आणि नियमित वेतनासाठी जे या ठिकाणी आपलं भीक माग आंदोलन केलेलं आहे, यासाठी जे प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्याला निधी भेटलेला नाही का? प्रश्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो शासन 2% संस्थेला निधी देतो पंजाबराव देशमुख, आणि 1 लाखापर्यंत आपला सक्षम निधी देतो, तो त्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात गेला आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग तो गेला आहे तर मग यांचे पगार होत का नाही, हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे जर सगळं जर निधी त्या जिल्ह्यात जर गेला असेल त्यांचा पगार व्हायला पाहिजे, आणि होत नसेल तर माझी विनंती आहे शासनाला की जो पंजाबराव देशमुख अनुदान निधी आहे तो 3% संस्थेला थेट करायला पाहिजे होता आणि 1% बँकेला द्यायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, सक्षमीकरण निधी जो आहे तो 1 लाखाहून 2 लाखापर्यंत देतील, तेव्हाच आपले सचिवांचे पगार होतील असं मला वाटते माझ्या माहितीनुसार. मी जालना जिल्ह्यामधून आलेलो आहे. एस कानडे नाव आहे माझं, गट सचिव आहे. माझ्याकडे एकूण 17 सोसायटी आहेत. 17 सोसायटीचं काम सांभाळून पण 22 महिन्याचा पगार थकीत आहे. 22 महिन्याचा? माझा परिवार नाशिकला राहतो, मी जालन्याला राहतो किरायाने. अच्छा, मग तुम्ही खर्च कसा भागवता? म्हणजे कुटुंब आणि इकडे जालन्यात राहून तुमचा स्वतःचा खर्च कसा विशेष भागवता? शिलाई काम करून घर धकवते आणि मुलांचं शिक्षण वगैरे करते. अच्छा, म्हणजे काय पगार थकीत असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली दोघांवर, पण मिसेस शिलाई काम करून घराचा उदरनिर्वाह भागवते. दुसरा कुठला जर व्यवसाय करायचा म्हटलं तुम्ही तर व्यवसाय करायला वेळच नाही मिळत. 17 सोसायटी फिरायचं म्हटल्यानंतर वेळ पुरत नाही. वेळ पुरत नाही. हो, आणि किती वर्ष झाले तुम्हाला इथे? मी 2 तालुक्यात काम करतो, बदनापूर तालुक्यात आणि जालना तालुक्यात 2 तालुक्यात कामकाज करतो. अच्छा, किती वर्ष झाले नोकरीला तुम्हाला? 25 वर्ष आहे. 25 वर्ष, म्हणजे आता रिटायरमेंटची वेळ आली हो. तुमची. आणि एवढ्या वर्षात तुम्ही काय काय परिवर्तन बघताय तुमच्या जॉबच्या निमित्त? जॉब जसा पेमेंटची जी गोष्ट आहे, पेमेंट इतक्या वर्षात अशाची अनियमित होते का? पेमेंटचं नेहमीच रडगाणं कधीही नियमित झालेलं नाही. कधीच नियमित झालेले नाही पगार. वर्ष 6 महिन्यातून 2-2, 4 पगार निघतात. हा. तेच पैसे सांभाळून वापरून आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतो. म्हणजे या महिन्यात मिळाले तर पुढच्या महिन्यात मिळतीलच याची नाही गॅरंटी नसते. एप्रिल जून मध्ये झाल्यानंतरच पुढच्या जून एप्रिलच वाट पाहावं लागतं. बापरे, तोपर्यंत पगार होत नाही. पगार होत नाही आणि याकडे लक्ष देणारं कोणीच नाही. कोणीच नाही. फक्त काम करून घेण्यासाठी 17 अधिकारी आहेत. 17 अधिकारी. पगाराचा विषय काढला तर कोणी म्हणत नाही की मी जिम्मेदारी घेतो. हा म्हणतो पगाराचा विषय माझ्याकडे नाही, तो म्हणतो माझ्याकडे नाही. बँकवाले काम करून घ्यायला तयार आहे, सहकार खात्याचे लोक काम करून घ्यायला तयार आहे, पगाराचा विषय घ्यायला कोणी तयार नाही. खरंच भारी शोकांतिका, खरंच भारी शोकांतिका आहे तुमची. म्हणजे भविष्यात जर तुमची ही बँक संस्था जर बंद झाली तर कायमची तुमच्यावर उपासमारी आहे आणि पगार उपासमारीची वेळ मिळेलच आहे याची सध्या. शाश्वती नाही. सध्या पण उपासमारीची वेळ आहे, नंतर कायमस्वरूपी येईल. कायमस्वरूपी येईल. हो, आणि हे सरकार केव्हाही तुमचं म्हणजे संस्था बंद करू शकते. सांगताच येत नाही मॅडम, काही सांगताच येत नाही. सांगताच येत सध्या नाही. घरातील वयस्कर व्यक्तीला पेन्शन नसल्यामुळं आणि आमचा पगार नसल्यामुळं औषध उपचार सुद्धा वेळेवर होत नाही. अशी भयान परिस्थिती झाली.